आणि यानंतरचा पुरस्कार निश्चितच स्वीकारण्यासाठी मी अभिनेता स्वप्नील जोशी यांना व्यासपीठावर बोलवण्यापूर्वी आपण त्यांची एक ध्वनिचित्रफीत पाठीमागे पाहूया. या ठिकाणी अभिनेते स्वप्नील जोशी यांना यावर्षीचा पुरस्कार द्यावा हे सूचना प्रसिद्ध नाट्य चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक विवेक देशपांडे यांनी केली होती. आणि आज ते त्यांच्या काही शूटिंगमुळे इथपर्यंत पोहोचलेले नाहीत, परंतु त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी आता विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये महाराष्ट्राचा हा गोड चेहरा अभिनेते स्वप्नील जोशी यांना. या ठिकाणी यावर्षीचा 2025चा शाहीर दादा कोंडके स्मृतिगौरव सन्मान अभिनेता विभाग माननीय स्वप्नील जोशी. नमस्कार. आदरणीय भाई, आदरणीय मोरे कुटुंबीय, पवारसाहेब, विजयदादा, आदरणीय व्यासपीठ, मित्रमैत्रिणींनो, कलाकारासाठी कुठलाही पुरस्कार ही पाठीवर शाबासकीची थाप असते, पण जर त्या थापेच्या मागे दादा कोंडके हे नाव जोडलं गेलं तर ती फक्त पाठीवरची थाप उरत नाही, तो डोक्यावरचा आशीर्वाद पण होतो. ज्या माणसांनी, मी आत्ताच विजयदादांना सांगत होतो की एक गाणं ऐकलं तर असं वाटतं अरे हे ह्याच्यापेक्षा वरचं गाणंच नाही, मग त्याच्या पुढचं गाणं ऐकलं की असं वाटतं अरे आधीचं गाणं काहीच नव्हतं, इतकंही गाणं हिट आहे. अशी सलग गाणी, चित्रपट, नाटक, म्हणजे काय प्रतिभा असेल या कलाकाराची. आणि मला मनापासून असं वाटतं की आपण दादांना म्हणावं तितकं सेलिब्रेट नाही करत. दादा कोंडके ही फक्त अनुभवायची नाही, ही सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे. कारण त्यांनी महाराष्ट्राला आणि जगाला काय दिलं तर फक्त आनंद दिला, निखळ मनोरंजन दिलं आणि सेलिब्रेशन दिलं. मला कलाकार म्हणून फार भारी वाटतं आज की मला त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळतो आणि इतक्या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भाईंच्या हस्ते मिळतो आहे. कलाकार म्हणून जबाबदारी वाढल्याचं भान आहे की आता हा पुरस्कार मिळाला आहे तर आता इथून पुढे अजून चांगलं काम करायला पाहिजे, अजून जास्त मेहनत करायला पाहिजे. आणि दादांच्या कामाच्या नखाची सर जरी आम्हा कलाकारांना आली तरी आमच्या सगळ्यांचं आयुष्य भरून पावलं असं मला मनापासून वाटतं. मी अत्यंत नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारतो आणि दादांचा आशीर्वाद घेऊन आज इथनं घरी जातो आहे. उद्यापासूनचं माझं आयुष्य निश्चितपणे कलाकार म्हणून जास्त समृद्ध असणार आहे याची जाणीव मला आहे. मला या पुरस्कारासाठी योग्य ठरवल्याबद्दल मी सर्व आयोजकांचं, ज्युरी मेंबर्सचं, सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.